हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आपण आरी वर्कचे ब्लाऊज पाहणार आहोत। हे ब्लाऊज जर तुम्ही कस्टमायझेशन करून घेतले तर तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये खूप रिच दिसाल, कारण आरी वर्क केलेले ब्लाऊज हे कोणत्याही साडीवरती उठून दिसतात आणि ग्लॅमरस वाटतात। तुमच्या बजेटमध्ये आरी वर्कचे एक सुंदर आणि सुबक ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता। 1500 या किमतीत तुम्हाला कोणत्या प्रकारचे पर्याय मिळू शकतात ते आज आपण पाहूया। या बजेटमध्ये तुम्ही ब्लाऊजच्या गळ्याला आणि स्लीव्सला फर्स्ट प्रायोरिटी द्या। यात प्रामुख्याने वेली, बुट्टे, बॉर्डर वर्क अत्यंत मोहक दिसते। या किमतीत दर्जेदार रेशीम धागे, मणी, चकत्या आणि साखळी टाकू शकता आणि याचा वापर करून तुम्ही खूप सुंदर डिझाईन्स बनवू शकता। जर तुम्हाला ग्रँड लुक हवा असेल तर सोन्याच्या किंवा चांदीच्या रंगाच्या जरदोशी धाग्यांचा तुम्ही वापर करू शकता। बजेट केवळ कारागिरीसाठी असेल तर तुम्ही सिल्क, काठपदर किंवा वेल्वेट अशा कोणत्याही कापडावर हे काम करून घेऊ शकता। रेडीमेड ब्लाऊज घेण्यापेक्षा तुमच्या साडीच्या रंगाशी जुळणारे धागे निवडून तुम्ही स्वतःचे डिझाईन कस्टमायझेशन करून घेऊ शकता। आरी वर्कमुळे ब्लाऊजला एक प्रकारचा रॉयल लुक मिळतो, जो लग्न समारंभात किंवा सणासुदीला उठून दिसतो। बजेटमध्ये ब्लाऊजच्या गळ्याभोवती 2 ते 3 पदरी नाजूक बॉर्डर आणि स्लीव्जवर साधी पण अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार करून घेऊ शकता। संपूर्ण ब्लाऊज भरगच्च करण्याऐवजी पाठीवर किंवा बाह्यांवर ठराविक अंतरावर छोटे छोटे आरी बुट्टे काढल्यास ब्लाऊज अत्यंत सुबक आणि क्लासी दिसतो। कमी कामातही आरी वर्कचे फिनिशिंग उत्तम राहते। हे काम हाताने केले असल्यामुळे यंत्राच्या कामापेक्षा जास्त काळ टिकते आणि साडीच्या कोणत्याही प्रकारावर शोभून दिसते। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि तुम्ही स्वतः हे ब्लाऊज कस्टमायझेशन करून घाला आणि मला त्याच्याबद्दल कमेंट्स सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। असे सुंदर फॅशन अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग।